माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुखजी श्याम मानव यांनी एक दावा केलेला आहे की तुमच्याकडे 4 ॲफिडेव्हिटचा प्रस्ताव आला होता. काय नेमकं प्रकरण आहे, काय सांगणार? श्याम मानव यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस आमचं सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याशी एका व्यक्तीच्या माध्यमातून संपर्क साधला. अनेकदा त्यांनी माझ्यावर त्या व्यक्तीच्या फोनवरनं बोलणं केलं आणि त्यानंतर त्यांनी माझ्याकडे एक ॲफिडेविट पाठवलं आणि ते ॲफिडेविट मला करून द्यायला सांगितलं. त्या ॲफिडेविटमध्ये मी उद्धव ठाकरेंवर आरोप करायचे, मी आदित्य ठाकरेवर आरोप करायचे, मी अजित पवारवर आरोप करायचे, मी अनिल परबवर आरोप करायचे. अशा पद्धतीने त्यांनी मला ॲफिडेविट करून द्यायला सांगितलं होतं. मी ते ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला, कारण की मी जर ते ॲफिडेविट करून दिलं असतं तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते, आदित्य ठाकरे अडचणीत आले असते, अजित पवार अडचणीत आले असते, कारण की मी खोटे आरोप त्यांच्यावर करायचं असं त्यांचा आग्रह होता. त्याच्यामुळे हे सर्व अडचणीत आले असते. त्यामुळे मी सरळ सांगितलं की अनिल देशमुख कोणत्याही पद्धतीनं उद्धव ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं आदित्य ठाकरेवर खोटे आरोप करणार नाही, अनिल देशमुख कोणत्या पद्धतीनं अजित पवारवर खोटे आरोप करणार नाही. अशा पद्धतीने मी ॲफिडेविट करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 3 वर्षापूर्वी नकार दिला. त्याच्यामुळे ईडी CBIला समोर करून त्यांनी माझ्यावर कारवाई केली. त्यांनी एक म्हटलं होतं की एक ॲफिडेविट होतं की तुम्ही मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांनी 100 कोटी कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं, हे एक ॲफिडेविट होतं. सगळ्या 4ही ॲफिडेविट त्यांनी अतिशय खोटे करून द्यायला सांगितले होते, ज्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे अडचणीत आले असते, ज्याच्यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले असते. आदित्यबद्दल त्यांनी मला सांगितलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही असा आरोप करा, ॲफिडेविट करून द्या की आदित्य ठाकरे यांनी दिशा सैलानीवर रेप केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं, असा मी खोटा आरोप करायचा आणि प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं. अशा पद्धतीनं 4ही आरोप, उद्धवजी ठाकरेवर खोटा आरोप करायचा, आदित्य ठाकरेवर खोटा आरोप करायचा, अजित पवारवर खोटा आरोप करायचा, अशा पद्धतीने 4ही आरोप मला करण्यासाठी त्यांनी लेखी मसुदा पाठवला आणि त्याचं ॲफिडेविट करून द्यायला सांगितलं. तेव्हा देवेंद्र फडणवीसला मी सांगितलं अशा पद्धतीनं मी कोणावरही खोटे आरोप करणार नाही आणि अनिल देशमुख आयुष्यभर जेलमध्ये जाईल, पण असे खोटे आरोप मी करणार नाही. आणि मी ॲफिडेविट करून देण्यासाठी नकार दिल्यामुळे मला ईडी CBIच्या माध्यमातून तुरुंगात टाकण्यात आलं आणि या सर्व गोष्टीचा माझ्याकडे पुरावा आहे. तो पुरावा तुम्ही काय न्यायालयात जाणार की काय करणार? अजितदादाबद्दल काय ॲफिडेविट होतं? सुपारी व्यावसायिकाकडनं वसुलीचं ॲफिडेविट होतं असं श्याम मानव म्हटले. खोटे आरोप लावायला सांगितले होते. अजितदादांशी तुमचं काही बोलणं झालं होतं या संदर्भात? चला, धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.